एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांबाबत सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यानं 13 संघटनांचा सहभाग असलेल्या एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीनं आजपासून राज्यव्यापी धरणं आंदोलन सुरू केलंय। कोल्हापुरातील विभागीय कार्यालयासमोर आजपासून बेमुदत धरणं आंदोलन सुरू केलंय। या आंदोलनाला भेट देत आमदार सतेज पाटील यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला। यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार ठोस निर्णय घेत नसल्यानं कर्मचाऱ्यांनी धरणं आंदोलन सुरू केलंय। गणेशोत्सवाच्या तोंडावर हे आंदोलन चिघळून प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी राज्य सरकारनं उद्याऐवजी आजच्या आज बैठक घेऊन संवेदनशीलता दाखवावी अशी मागणी केली। यावेळी राज्य एसटी कर्मचारी कृती समितीचे सदस्य आणि एसटी कर्मचारी काँग्रेसचे विभागीय सचिव संजीव चिकुर्डेकर यांनी सणासुदीच्या तोंडावर आंदोलन करणं एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा योग्य वाटत नाही, पण राज्य सरकारनंच आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत हे आंदोलन लादलं असल्याचं सांगितलं। मुख्यमंत्र्यांनी बैठकीसाठी उद्याची वेळ दिली आहे, पण आजच बैठक घेऊन त्यांनी आमच्या मागण्यांबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभरातील एसटीची सेवा विस्कळीत होईल असं त्यांनी सांगितलं। यावेळी एसटी कामगार संघटनेचे उत्तम पाटील, एसटी कामगार सेनेचे नामदेव रोडे, एसटी वर्कर्स काँग्रेस इंटकचे विजय बर्गे, राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे दादू गोसावी यांच्यासह एसटी कर्मचारी सहभागी झाले होते। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतन मिळालंच पाहिजे अशा घोषणा देत कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधलं।